नमस्कार मित्रांनो. आपण अजून एक नवीन सिरीज चालू करतोय. तुम्ही म्हणशाल अजून किती सिरीज चालू करणार आणि किती बंद करणार? तर आधीपासून आपल्या जे पण सिरीज चाललेले आहे, एक स्टॉक मार्केट ॲनालिसिसवरती चालली आहे, एक डेली ॲनालिसिसवरती चालली आहे, जी की आपण ज्याच्यामध्ये वर्ल्ड न्यूज बघतो, एक फिलॉसॉफीवरती चालली आहे आणि ही शेवटची म्हणजे चौथी, की ज्याच्यामध्ये आपण एक विषय घेणार आणि आठवडाभर त्या विषयाच्या पूर्ण गळापर्यंत जाणार आणि त्या विषयाला मास्टर करणार. ठीक आहे. तर नमस्कार. आपल्या ग्रोमोर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. पण असल्या प्रकारची सिरीज म्हणजे कोणता पण विषय घ्यायचा आणि त्याच्या तळागाळापर्यंत जायचं, याची गरज का बरं भासली मला? तर एक माणसामध्ये एक किडा असतो की मला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची. जर का एखादं विमान उडतंय तर त्याचं इंजिन कसं काम करते ते मला जाणून घ्यायचं आहे. न्यूक्लिअर एनर्जी आहे तर न्यूक्लिअर एनर्जी कशी काम करते ते मला जाणून घ्यायचं आहे. पॉलिटिक्स कसं काम करते ते मला जाणून घ्यायचं आहे. टाईम कसं काम करतो आहे, टाईम म्हणजे नक्की काय? टाईमचे काही पार्टिकल्स असतात का? किंवा मग घड्याळानुसार टाईम चालतो. तर भारतामध्ये वेगळा टाईम, रशियामध्ये वेगळा टाईम, USA मध्ये वेगळा टाईम. तर असं का बरं? तर ग्रॅव्हिटी, पृथ्वीवरती वेगळी ग्रॅव्हिटी, चंद्रावरती मंगळावरती वेगळी ग्रॅव्हिटी. पण ग्रॅव्हिटीनुसार मग पृथ्वीवरती टाईम वेगळा चालतो आहे आणि मंगळावरती टाईम वेगळा चालतो आहे. तर हे नक्की असं का बरं? तर हाच किडा काही जणांमध्ये हा किडा असतो, सगळ्यांमध्ये नसतो. अगदी बोटावरती मोजणाऱ्या माणसांमध्ये हा किडा असतो आणि तोच किडा शांत करण्यासाठी ही सिरीज मी व्ह्यूजसाठी नाही बनवते, त्यांचा किडा शांत करण्यासाठी बनवते. तर जर तुम्हाला पण तुमच्याकडं पण असा किडा असेल तर त्या किड्याचं संगोपन चांगलं करा. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ चालू करूया. तर पहिल्या ह्या सिरीजमधला पहिला आपला टॉपिक जो आहे आठवड्याचा, आज मंगळवार आहे 6 तारीख. तर हा न्यूक्लिअर पॉवरचे फंडामेंटल्स आपण बघणार आहे. तर चालू करूया आपल्या व्हिडिओला. तर न्यूक्लिअर पॉवरमध्ये पहिला विषय काय येतो माहिती का? जर तुम्हाला एखादी पॉलिसी जज करायची तर हे बघा, न्यूक्लिअर पॉवर हे खूप खतरनाक वेपन पण बनू शकतं. कारण खूप जास्त एनर्जी आहे ना, खूप जास्त एनर्जी एकाच पॉईंटमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असते. त्याच्यामुळे त्याला हाताळताना फार चांगलं हाताळावं लागतं, फार सेफली हाताळावं लागतं. तर त्याच्यानुसार जगभरामध्ये ज्या पण पॉलिसी तयार झाल्या आहेत, जे पण गव्हर्नमेंटनी सगळ्या पॉलिसी तयार केल्या आहेत हाताळण्यासाठी, तर त्या त्या पॉलिसी बनवतो कोण? एकतर जज बनवतो सुप्रीम कोर्टचं, किंवा मग पॉलिटिशियन लोक बनवतात. पण ते बनवण्याच्या आधी त्याच्या मागचं सायन्स माहिती असणं अत्यंत गरजेचं असतं. त्याशिवाय तुम्ही योग्य पॉलिसी बनवूच नाही शकत. तर पहिला पॉईंट आपला हाच आहे की अंडरस्टँडिंग द कोर बिफोर जजिंग द पॉलिसी. तर त्याच्याशिवाय तुम्ही पॉलिसी पण जज नाही करू शकत. तर आता एकदम सिंपल भाषेमध्ये सांगायचं झालं तर न्यूक्लिअर पॉवर म्हणजे काय? तर एक ॲटम असतो, त्याला आपण स्प्लिट करतो म्हणजे तोडतो, आणि ते तोडण्याच्या प्रक्रियेमध्येच ही जी मधली प्रक्रिया आहे त्याच्यामध्येच खूप जास्त एनर्जी लिबरेट होती. तर याला कसं समजू शकतो आपण की एखादी तार जर का आपण असं गोल 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 भिंगवली तर ती गरम होती बघा, जिथून ती बेंड झालेली. लाईक दॅट, जर एखादा ॲटम तुटला तर त्याच्यामधून एनर्जी ही जी रिलीज होती. आता रिलीज झालेली एनर्जीचं करायचं काय? तर ती एनर्जी आपण ॲब्झॉर्ब करतो वॉटरमध्ये. वॉटरचं स्टीममध्ये रूपांतर होतं, स्टीम टर्बाईनला रोटेट करते आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर ही न्यूक्लिअर पॉवर एवढी चांगली का बरं आहे? तर याच्यामध्ये बाय प्रोडक्ट काहीच नाही. बाय प्रोडक्ट फक्त रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे एन्व्हायरमेंटला जास्त काही धोका नाही आहे आणि एनर्जी खूप कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे कमी जागेमध्ये पण आपण हे करू शकतो. परत वर्क पॉवर कमी लागते, कमी जणं लागतं त्याला मॅनेज करायला. फक्त परत तेच की याची सेफ्टीविषयी कन्सर्न्स आहे, तर तेच फक्त बघावं लागतं. आता जर का बघितलं तर भारताने पण 2025मध्येच एक बिल, शांती बिल म्हणून जे ते लॉन्च केले, त्याच्याविषयी पण आपण एक व्हिडिओ बनवूच पुढच्या याच्यामध्ये. हा फंडामेंटल व्हिडिओ आहे म्हणून याच्यावरती जर फंडामेंटल बघू. तर न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर फ्युजन म्हणजे काय? तर जे सूर्यामध्ये होतं. न्यूक्लिअर फिशन म्हणजे काय? तर ॲटम तुटणं, जे की रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेसमध्ये होतं, न्यूक्लिअर पॉवरमध्ये होतं. याच्यामध्ये युरेनियम 235चा जो ॲटम आहे ना, त्याच्यावरती एक न्यूट्रॉन बंबार्ड केला जातो. न्यूट्रॉन बंबार्ड केल्यामुळं हा पण तुटतो आणि त्याच्यामधून एनर्जी रिलीज होती. एवढं सोपं हे. पण जर का हे कंट्रोल असेल तर याला न्यूक्लिअर एनर्जी किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर म्हणतात. आणि जर का हे अनकंट्रोल्ड असेल तर याला न्यूक्लिअर बॉम्ब म्हणतात. खूप मायन्यूट डिफरन्स आहे याच्यामध्ये डिस्ट्रक्शन आणि न्यूक्लिअर एनर्जी जनरेशनमध्ये. तर न्यूक्लिअर पॉवर आणि न्यूक्लिअर वेपन यांचे फिजिक्स सेम आहे, पण यांचं पर्पज वेगळे आहे. ठीक आहे. तर फिजिक्सनुसार हे तर सेम काम करतात, पण पर्पज वेगळे. एकाचं डिस्ट्रक्शन आहे, एकाचं लोकांचं भलं करण्याचं आहे. तर ह्या स्टोरीमध्ये, न्यूक्लिअर पॉवरच्या स्टोरीमध्ये मेन फॅक्टर काय आहे? तर कंट्रोल. कारण ही एनर्जी कोणी पण तयार करू शकतं, पण मेन फॅक्टर इथं कंट्रोलचं आहे. त्याच्यामुळं जेवढे पण जगभरातले सगळे सरकार आहे, गव्हर्नमेंट आहे, सगळ्यांनी याच्यावरती कंट्रोल ठेवलेला आहे. पण भारताने आत्ताच सध्याच 2025मध्ये एक नवीन बिल पास करून याचं पण प्रायव्हेटायझेशन केलं आहे. आणि
प्रायव्हेटायझेशन करताना त्यांनी काय गोष्टी ध्यानात घेतल्या आहे की जे पण कंट्रोल आहे ते कंट्रोलिंग एक ऑथॉरिटी असली पाहिजे, कंट्रोलिंग बॉडी असली पाहिजे यांच्यावरती, जी की सगळं कंट्रोल करेल. ठीक आहे. तर नॉन निगोशिएबल पॉईंट्स काय याच्यामधले की जे तुम्हाला माहितीच असले पाहिजे. पहिला पॉईंट की युरेनियम 235 याच्यामध्ये यूज केला जातो. तर याच्यामध्ये मॉडरेटर म्हणून, म्हणजे जर एनर्जी तुला इकडून ॲब्झॉर्ब करायची आणि इकडं सोडायची तर पाणी म्हणून यूज मॉडरेटर केला जातो. तर ही एनर्जी कंट्रोल आहे. तर कंट्रोल कोणते फॅक्टर याला कंट्रोल करतात, तर जे न्यूट्रॉन आहे किंवा मग बोरॉन किंवा कॅडमियम जे मेटल आहे ते काय करतात की जे न्यूट्रॉन इथं ॲटम आहे याच्यावरती न्यूट्रॉन येतो, तर हा जर का याच्या आधीच ॲब्झॉर्ब करून घेतला तर तो धडकणार नाही याच्यावरती आणि पुढची ही आपण कंट्रोल करू शकतो ही प्रोसेस. ठीक आहे. तर तेच काम बोरॉन किंवा कॅडमियम करतं. ते हे झालं कंट्रोल रॉड्स. आणि एक कुलंट असतं, कुलंट म्हणजे पाण्यासारखं सबस्टन्स. ठीक आहे. तर आजसाठी एवढंच. तर एकदा बघूया की कंट्री याला यूज कसं करतात. ठीक आहे. तर कार्बन इमिशन लो असते, हाय एनर्जी डेन्सिटी असते, कमी जागेमध्ये तुम्ही जास्त एनर्जी लिबरेट करू शकताय, रिलायबल पॉवर आहे म्हणजे हे बंद नाही पडत, म्हणजे थोडंसं युरेनियम टाकलं ना तुम्ही वर्षानुवर्ष एनर्जी जनरेट करू शकता. वेस्ट मॅनेजमेंट नाही करावं लागत आपल्याला. पण परत तेच कंट्रोलिंगचा इश्यू येतो. पण जर का पॉलिसी आपल्या जास्त टाईट असतील, जास्त आपल्याला कंट्रोल करायला जमलं तर हे एक चांगला सोर्स बनवू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. तर जाता जाता एक पॉईंट एक्सप्लेन करतो की आपण प्रत्येक टॉपिक घेणार, त्याचं सायंटिफिक, इकॉनॉमिक, पॉलिटिकल, सोशल आणि इथिकल किंवा एन्व्हायरमेंटल कॉज पण आपण बघणार आहे. ठीक आहे. त्याचं काय महत्त्व आहे. तर कसा वाटला व्हिडिओ, तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा. धन्यवाद. आणि पुढचा व्हिडिओ बघायला पण नक्की या आणि तुमच्या आतमधला जो किडा आहे तो शांत करा. हे चॅनल विनामूल्य आहे. हे चॅनल सबस्क्राईब करायला किंवा व्हिडिओ बघायला कोणतंही मूल्य लागत नाही, त्यामुळं फुकटच्या कंटेंटचा माज करा.